सो हे आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं टेक्स्ट बुक आहे. आय होप तुम्ही हे पाहिलंच असेल, वाचलं असेल की नाही आय डोंट नो, बट डेफिनेटली पाहिलं तर असेल, कारण 11th स्टँडर्डमध्ये जेव्हा तुम्ही ऍडमिशन्स घेता पेरेंट्स खूप आनंदाने बुक स्टोअरमध्ये तुमच्या सोबत येतात किंवा तुम्हाला पैसे देतात की जा बाबा तुझे जे काही PCMB चे बुक्स आहेत ते घेऊन ये. अगदी डे 1 पासून तुमच्याकडे बुक्स असतात सो दॅट तुम्ही ते रीड करावेत अशी तुमच्या पेरेंट्सची इच्छा असते. आणि तुम्हालाही असं वाटत असतं की 11वीच्या वर्षामध्ये तुम्ही हे पुस्तक वाचाल. बट ऍक्च्युअल मध्ये जर बघायला गेलं तर असं काही होत नाही. म्हणजे 11th स्टँडर्ड मध्ये हे टेक्स्ट बुक तुम्ही कधी रीडच नाही करत. 12th स्टँडर्ड येते, 12th स्टँडर्डला परत PCMB तुम्ही न्यू टेक्स्ट बुक घेता. 12वी मधल्या टेक्स्ट बुकचा तुम्ही थोडाफार स्टडी केलेला असतो बिकॉज बोर्ड एक्झाम्सला विचारलं जातं म्हणून. आणि जसं बोर्ड एक्झाम होते मग तुम्हाला टेन्शन यायला लागतं की ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत जसे की CET असेल, नीट असेल, त्याच्यासाठी 11th पोर्शन सुद्धा आता तितकाच इम्पॉर्टंट आहे. भले पर्सेंटेज वेटेज CET साठी कमी आहे, क्लास 11चे फक्त 20% म्हणजेच 10 MCQ येणार आहेत आणि क्लास 12चे 80% म्हणजे जवळपास 40 MCQ येणार आहेत. आणि म्हणून तुम्ही 11th स्टँडर्डला इतकं निग्लेक्ट करत असता. पण खरं तर रँक डिसाइडिंग जे फॅक्टर असेल तो 11th स्टँडर्डचा असेल. 12वीचा अभ्यास तर सगळेच करणार आहेत, जो 11वीचा करेल तो रँकर असणार आहे. समजतं तुम्हाला? तर त्याच्यामुळे जर तुम्ही 11th स्टँडर्डचे स्टुडंट असाल तर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही राईट टाइमला व्हिडिओ बघताय. पण जर तुम्ही 12th स्टँडर्डचे स्टुडंट असाल, लेट झालाय पण आता लेट करू नका, व्हिडिओ कम्प्लिटली पहा. टेक्स्ट बुक असेल तर वाचा, नसेल तर विकत घेऊन वाचा, विकत घ्यायचं नसेल तर PDF वाचा. पण टेक्स्ट बुक रिडिंग इज मॅन्डेटरी थिंग व्हेनेवर यू आर प्रिपेअरिंग फॉर द एंट्रन्स एक्झाम. ठीक आहे? सो विदाउट वेस्टिंग टाइम कम टू पेज नंबर 233. हे सगळे जे इमेजेस आहेत हे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्ट बुक नुसार आपण रन करणार आहे बिकॉज CETचा क्रॅश कोर्स आपण रन करत आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम कम टू पेज नंबर 233. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्ट बुक मधले याच्यामध्ये सगळे पॉइंट्स कव्हर्ड असणार आहेत. पण सरप्राइझिंगली जर तुम्ही NCERT टेक्स्ट बुक ओपन केलं तर त्यातलेही सगळे पॉइंट्स इथे क्लिअर केले जाणार आहेत. ओके? सो पहिल्यांदा हायड्रोकार्बन्स चॅप्टर मध्ये कॅन यू रिकॉल नावाचं क्वेश्चन्स विचारलेत आपल्याला. व्हॉट आर हायड्रोकार्बन्स? What are hydrocarbons? Organic molecules किंवा organic compounds containing carbon and hydrogen only are called as hydrocarbons. हे तुमच्या क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर आहे. मग याच्यामध्ये मी कोणत्या वर्ड्स हायलाइट करतेय बघा. खरं तर तुम्हाला वाटलं असेल की मी हायलाइट करेन कार्बन किंवा मी हायलाइट करेन हायड्रोजन, पण दॅट इज कॉमन सेन्स. हायड्रोकार्बन ह्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनच असणार आहे. पण मेन तुम्हाला काय माहिती पाहिजे, ओनली कार्बन आणि हायड्रोजन असेल तर त्याला तुम्हाला हायड्रोकार्बन म्हणायचंय. हा पॉइंट क्लिअर झाला? कारण एक क्वेश्चन विचारलेला, खूप सुंदर क्वेश्चन आहे. क्वेश्चन होता MCQ होता, विच ऑफ द फॉलोइंग इज अनसॅच्युरेटेड. मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते, विच ऑफ द फॉलोइंग, WOF म्हणजे काय, विच ऑफ द फॉलोइंग इज अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड म्हणजे माहिती आहे ना, ज्याच्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असणार आहे. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सो इतका इझी क्वेश्चन आहे तरी पण आपण मिस्टेक करतो. आणि ऑप्शन्स असे दिलेले, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड OH. ऑप्शन नंबर B दिलेला आहे CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. ऑप्शन नंबर C दिलेला आहे CH4. ऑप्शन नंबर D दिलेला आहे बोथ A and B. जर असा MCQ तुमच्या समोर आला तर तुम्ही काय आन्सर टेक करणार आहे? क्विकली एक आन्सर तुम्ही मनात म्हणून घ्या. कोणता आन्सर करेक्ट आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय असणार आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सो कार्बन कार्बन डबल बॉन्ड मला 2 ऑप्शन्स मध्ये दिसते. ऑप्शन नंबर A मध्ये पण दिसते कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड ऑप्शन नंबर B मध्ये पण दिसते कार्बन कार्बन डबल बॉन्ड. So option number A and B are unsaturated, but option number A
हा हायड्रोकार्बन नाहीये. ऑप्शन नंबर ए काय झाला? अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड. अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड झाला तो हायड्रोकार्बन नाहीये, कारण त्याच्याकडे कोण आहे? ऑक्सिजन आहे. आणि हायड्रोकार्बनची डेफिनेशन काय असते? ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन ओनली. मग ऑप्शन नंबर बी करेक्ट झाला, कारण त्याच्यामध्ये कोण आहेत? फक्त कार्बन अँड हायड्रोजन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन विचारलं तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? फक्त ऑप्शन नंबर बी. मला लगेच कमेंट सेक्शन मध्ये सांगा की क्वेश्चन नंबर 1 किंवा एमसीक्यू नंबर 1 चा आन्सर किती स्टुडंटचं करेक्ट होतं. सो समजतं, जेव्हा आपल्याला इन्फॉर्मेशन ब्राउचर ओरडून सांगतं की बाबा आता सीईटीचा पेपर हा नीटच्या लेवलचा असणार आहे, तेव्हा याचा अर्थ असा नाहीये की ते काहीतरी टफ क्वेश्चन विचारणार आहे. ते ट्रिकी क्वेश्चन विचारणार आहे, कारण तुम्हाला अगदी पहिल्या लाईन वरती हा एमसीक्यू ते बनवू शकतात. समजलं? सो दिस इज समथिंग रीडिंग इन बिटवीन द लाईन्स. एखादा स्टुडंट स्टडीला बसला, व्हॉट आर हायड्रोकार्बन्स? तो म्हणतो कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन ओनली आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन्स. पण एक्झॅक्टली त्याच्यावरती कसा क्वेश्चन येतो? तर हाय, हे त्याचं ऍप्लिकेशन आहे आणि हे तुम्हाला जमलं पाहिजे. ठीक आहे, चला पुढे. क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहायचा आहे ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. आणि कंपाऊंड कोणते कोणते दिलेले आहेत आपल्याला? प्रोपेन. चलो, सेकंड क्वेश्चनचा आन्सर प्रोपेन. प्रोपेन कसं असतो रे? CH3 CH2 CH3. इथाईन. इथाईन म्हणजे 2 कार्बन, YNE असा सफिक्स कधी येतो? येस, ट्रिपल बॉन्ड असल्यावर. CH3 ट्रिपल बॉन्ड CH, CH ट्रिपल बॉन्ड CH. सायक्लिक कंपाऊंड आहे. आणि ब्युटेन. ब्युटेन म्हणजे किती कार्बन? 4. 1 2 3 4. इथिन. इथ म्हणजे 2 कार्बन, ENE तेव्हा येतं जेव्हा डबल बॉन्ड आहे. ENE तेव्हा येतं जेव्हा डबल बॉन्ड आहे. अँड बेन्झीन. या क्वेश्चन बद्दल फार काही डिस्कस करणार नाही. अगेन क्रॅश कोर्स लेक्चर आहे, सो या तर बेसिक गोष्टी आहेत तुमच्यासाठी. ओके, चल मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट स्लाइड. क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स. आपल्याला आता हायड्रोकार्बन्सना क्लासिफाय करायचे छानपैकी. चला तर मग स्टार्ट करूया. बिलकुल काही लिहायचं नाहीये, सगळा फोकस तुमचा आता बोर्डवरती पाहिजे. समजून घेण्यावरती स्ट्रेस द्या. हायड्रोकार्बन्सला आपण आधी 2 टाइप मध्ये क्लासिफाय करून घेऊ. एक तर हायड्रोकार्बन सायक्लिक असू शकतो किंवा तो असू शकतो असायक्लिक. असायक्लिक स्पेलिंग व्यवस्थित बघा. असायक्लिक. असायक्लिकला आपण आता डिटेल मध्ये बघूया. असायक्लिक मध्ये परत तो 2 टाइपचा असू शकतो. एक म्हणजे तो असणार आहे सॅच्युरेटेड. दुसरा तो असणार आहे अनसॅच्युरेटेड. अजून एक क्वेश्चन काय विचारू शकतात? असायक्लिक कंपाऊंड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. इथे तुमचा एमसीक्यू नंबर 2 बनू शकतो. मॅम काय आहे एमसीक्यू? लवकर सांगा. एमसीक्यू 2 बनू शकतो. व्हॉट आर ॲलिफॅटिक कंपाऊंड्स? ॲलिफॅटिक कंपाऊंड्स काय आहेत? दे आर असायक्लिक कंपाऊंड. असायक्लिक म्हणजे ते एकतर स्ट्रेट चेन असतील किंवा ब्रांच असतील, आणि त्याच्या अपोजिट काय असतात? सायक्लिक. सो असायक्लिकचं दुसरं नाव काय? ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. त्यांना ॲलिफॅटिक का म्हटलं असेल? बिकॉज दे हॅव ॲफिनिटी टुवर्ड्स फॅट. फॅटी ऍसिड सारखे ते होते, म्हणून त्यांना आपण ॲलिफॅटिक कंपाऊंड्स असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 टाइप केले आपण, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. आपल्याला माहिती आहे सॅच्युरेटेड म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे कोणाची चर्चा चालली आहे? अल्केन. अल्केन मध्ये काय असतं? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आणि अगेन अल्केन्सलाच म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सला मी फर्दर परत क्लासिफाय करू शकते. अल्केन हा स्ट्रेट चेन पण असू शकतो किंवा ब्रांच्ड पण असू शकतो. सो ते 2 परत लिहून घेऊया. अल्केन कॅन बी स्ट्रेट चेन और ब्रांच्ड. म्हणजे जर मला सांगितलं 4 कार्बनचा अल्केन लिहा, तर मी कसं लिहिणार आहे? 1 2 3 4. 1 2 3 4. पण असे लिहू शकते 1 2 3
आणि चौथा काय असेल इथे ब्रांच. ब्युटेन, आयसोब्युटेन नावं फार इम्पॉर्टंट आहेत. 4 कार्बन एक लाईन मध्ये लिहिले, स्ट्रेट चेन मध्ये लिहिले 1 2 3 4, तर सिम्पली मी त्याला एन ब्युटेन म्हणणार, नॉर्मल ब्युटेन. पण ते जर 3 कार्बन एक लाईन मध्ये असतील आणि सेकंड कार्बन वरती मिथाइल ग्रुप, रिपीट करा हे 5 वेळ, सेकंड कार्बन वरती मिथाइल ग्रुप, सेकंड कार्बन वरती मिथाइल ग्रुप. कधी कधी याला लास्ट सेकंड पण म्हणतात, पण अरे फर्स्ट सेकंड काय लास्ट सेकंड काय सेमच आहे. सो म्हणा सेकंड कार्बन वरती मिथाइल ग्रुप इज आयसो, सेकंड कार्बन वरती मिथाइल ग्रुप इज आयसो, सेकंड कार्बन वरती मिथाइल ग्रुप इज आयसो. आणि आयसो आलं म्हणजेच कॉमन नेम आहे. कॉमन नेम मध्ये सगळे कार्बन काउंट करतात. काउंट द टोटल नंबर ऑफ कार्बन्स इन कॉमन नेम. मग याच्यामध्ये 3 आणि वरचा 4 कार्बन आहेत, तर याचं नाव झालं आयसोब्युटेन. तो होता एन ब्युटेन, हा आहे आयसोब्युटेन. सो हायड्रोकार्बन्स म्हणजे कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन ओनली. दे आर ऑफ 2 टाइप्स, सायक्लिक आणि मग म्हणायचं असायक्लिक. असं म्हटलं तर जास्त लक्षात राहतं. सायक्लिक म्हणायचं आणि त्याला अपोजिट असायक्लिक. असायक्लिक आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. दे आर ऑफ 2 टाइप्स. सॅच्युरेटेड म्हणजे कंटेनिंग कार्बन, कार्बन सिंगल बॉन्ड, ऑल्सो नोन ॲज अल्केन्स. Divided into 2 types, straight chain alkane and branched alkanes. Similarly, unsaturated compound मध्ये unsaturation कशाचं आहे, हे मल्टिपल बॉन्ड, डबल बॉन्ड असू शकतं किंवा ट्रिपल बॉन्ड असू शकतं. अगेन त्याच्यामध्ये 2 पार्ट्स असणार आहेत. अल्कीन घेतला तर डबल बॉन्डला काय म्हणतो आपण, अल्कीन, अल्कीन. आणि ट्रिपल बॉन्डला काय म्हणतो आपण, अल्काइन, YNE. अगेन दे कॅन बी स्ट्रेट चेन, परत ते कसे असू शकतात, स्ट्रेट चेन और ब्रांच. आता हा जो पर्टिक्युलर वन शॉट आहे याच्यामध्ये मी अल्केन्स ना डिटेल मध्ये सांगणार आहे, अल्केन्स. त्यामुळे अल्किन्स कसे स्ट्रेट आहेत, कसे ब्रांच आहेत हे आपण अल्किन्सच्या वन शॉट मध्ये बघू. अँड अल्काइन्सचा स्टडी आपण अल्काइन्सच्या वन शॉट मध्ये करूया. ठीक आहे. अल्केन्स क्लिअर झाले, स्ट्रेट चेन एज वेल एज ब्रांच अँड शुड हॅव ऑल कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अँड कार्बन हायड्रोजन पण सिंगल बॉन्ड. ओके. सायक्लिक, सायक्लिक कंपाऊंड्स मध्ये जीओसी मध्ये तर आपण म्हणतो सायक्लिक कंपाऊंड कॅन बी होमोसायक्लिक और हेटेरोसायक्लिक. त्याचं क्लासिफिकेशन जीओसीच्या वन शॉट मध्ये झालेलंच आहे. त्याच्यामुळे आपण इथे दुसरे 2 टाइप्स बघूया आता. हे पण असू शकतात सायक्लिक सॅच्युरेटेड कंपाऊंड्स अँड सायक्लिक अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स. सायक्लिक कंपाऊंड पण सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड असू शकतात. सॅच्युरेटेडचं MCQ नंबर 3 तुम्हाला नाव विचारू शकतात. अगेन दे आर कॉल्ड ॲज अलिसायक्लिक. झालेले जीओसी मध्ये अलिसायक्लिक. अलिसायक्लिक हे काय आहे, असायक्लिक. डिफरन्स आहे म्हणून मी पहिला म्हटलं हायड्रोकार्बनचा सायक्लिक अँड देन असायक्लिक. देन सायक्लिक मध्ये 2 टाइप केले, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडलाच काय म्हटलं आपण, अलिसायक्लिक. हे जे आहेत ना सॅच्युरेटेड अल्केन्स त्याचीच सायकल बनवायची. हे किती कार्बन होते, 4. हे 4 कार्बन कसे होते, स्ट्रेट चेन 1 2 3 4. फर्स्ट आणि फोर्थला जॉईन करा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. 4 कार्बन असे एकमेकाला जॉईन करा. सायक्लोब्युटेन ज्याला म्हटलेलं, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन, काही घेऊ शकते मी, सायक्लोपेंटेन. बट देअर शुड बी ऑल सिंगल बॉन्ड्स प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. तरच मी त्याला म्हणू शकते सॅच्युरेटेड, तरच मी त्याला म्हणू शकते अलिसायक्लिक कंपाऊंड्स. मुव्हिंग टुवर्ड्स अनसॅच्युरेशन. अनसॅच्युरेशन मध्ये काय असणार आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. राईट. मग एक्झाम्पल्स लिहूया त्याचे आपण. एक्झाम्पल्स मध्ये समजा मी हाच सायक्लोब्युटेन आहे पण डबल बॉन्ड ड्रॉ केली तर काय होईल, तो सायक्लोब्युटीन. डबल बॉन्ड आली तर सफिक्स काय येणार आहे, ENE. सिंगल बॉन्ड आले तर ANE. हा काय झाला, सायक्लोप्रोपेन. पण जर मी याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड ड्रॉ केली तर तो झाला सायक्लोप्रोपाइन. PROPYNE. ट्रिपल बॉन्ड आल्यावर YNE, डबल बॉन्ड आल्यावर ENE, सिंगल बॉन्ड आल्यावरती
ANE. सिंपल क्लासिफिकेशन आहे. आय होप क्लिअर झालं असेल पूर्णपणे. चला मग आता सॅच्युरेटेडला फर्दर सुद्धा डिवाइड केलं जातं. ते 2 एक्झाम्पल्स तुम्ही नोट करून घ्या. तुम्ही व्हिडिओ पॉज वगैरे करून करू शकता. हे मी सायक्लोप्रोपाईनला रफ करतेय. मला पुढे 4 ड्रॉ करायचे. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, अनसॅच्युरेटेड सायक्लिक हायड्रोकार्बन. बघा मी हात कसर करते. अनसॅच्युरेटेड सायक्लिक हायड्रोकार्बन आर फर्दर क्लासिफाईड ॲज, येस, ते ॲरोमॅटिक असू शकतात किंवा नॉन ॲरोमॅटिक असू शकतात. ॲरोमॅटिक असू शकतात किंवा नॉन ॲरोमॅटिक असू शकतात. जसं की हा वरचा कंपाऊंड जो आहे किंवा सायक्लोप्रोपाईन. आता जो मॉलिक्यूल रफ केला ना तोच लिहिते परत. सायक्लोप्रोपाईन, सायक्लोप्रोपेन होता, ट्रिपल बॉन्ड दिला, सायक्लोप्रोपाईन झाला. दिस इज नॉन ॲरोमॅटिक, नॉन ॲरोमॅटिक. पण आपला बेन्झीन सायक्लिक कंपाऊंड आहे ना. बेन्झीन इज अ सायक्लिक कंपाऊंड आणि त्यातल्या त्यात तो काय ॲरोमॅटिक आहे. जीओसी मध्ये सांगितलेलं आहे. सो तो झाला ॲरोमॅटिक अनसॅच्युरेटेड सायक्लिक हायड्रोकार्बन. आता हा चार्ट कंप्लीट झालाय. यू कॅन नोट इट डाऊन. मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट. सेम पेज वरती. डू यू नो वाय अल्केन्स आर कॉल्ड ॲज पॅराफिन्स. म्हणजेच हे तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहेत. पहिल्यांदा अल्केन्सचा स्टडी करणार आहे आपण या 1 शॉट मध्ये. पर्टिक्युलरली कशाचा स्टडी करणार आहे. अल्केन्स. तुम्हाला अल्केन्सचा जनरल फॉर्म्युला माहिती आहे. CnH2n+2. व्हॉट इज N? नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. हायड्रोजन फाइंड करण्यासाठी 2n डबल प्लस 2 करायचंय. जनरल इन्फॉर्मेशन आहे. आणि अल्केन्सलाच आपण अजून काय म्हणतो. पॅराफिन्स. पॅराफिन्स. पॅराफिन्स हा वर्ड कुठून आला तर पॅरा मीन्स लेस. पॅरा मीन्स लेस. ॲफिन्स म्हणजे ॲफिनिटी. लेस ॲफिनिटी आहे. ॲफिनिटी म्हणजे काय मॅम. ॲफिनिटी म्हणजे लव्ह. लेस ॲफिनिटी आहे, लेस लव्ह आहे. कोणाकडे. टुवर्ड्स अदर केमिकल रिॲक्टंट्स म्हणा किंवा टुवर्ड्स अदर केमिकल्स. अल्केन्स आर लेस रिॲक्टिव्ह असं म्हटलं तरी चालेल का. दे हॅव लेस ॲफिनिटी टुवर्ड्स अदर केमिकल्स. टुवर्ड्स other chemicals and hence they are less reactive and called as paraffins. खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. याने काय शिकवलं माहितीये. जर मी अल्केन मध्ये कुठला ऑक्सिडायझिंग एजंट टाकला नो रिॲक्शन. मी अल्केन मध्ये बेस टाकला नो रिॲक्शन. अल्केन्स आर पॅराफिन्स. दे हॅव लेस ॲफिनिटी, लेस लव्ह टुवर्ड्स अदर केमिकल्स अँड दॅट इज वाय ते रिॲक्शन देणं अवॉइड करतात. बट हा पर्टिक्युलर कंडिशन्स वगैरे देऊन मी ती रिॲक्शन करू शकते. बट विदाउट एनी कंडिशन अल्केन्सला जर रिॲक्शन द्यायचं टाइम आलं तर दे विल से नो बिकॉज दे आर पॅराफिन्स. दे हॅव लेस ॲफिनिटी टुवर्ड्स अदर केमिकल्स. तोच पार्ट लिहिलेला आहे बघा. अल्केन्स कंटेन ओनली कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स. They are chemically less reactive and do not have much love for other chemicals. Hence they are called as paraffins. हा पॉइंट क्लिअर झाला. सो MCQ मध्ये ऑप्शन्स असणार तुम्हाला. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट आणि त्याच्यामध्ये हे वर्ड्स दिसतील तुम्हाला. डन. सो आपण सेम पेज वरती आहे. जर तुम्ही बघितलं तर जवळपास 20 मिनिट्सचं लेक्चर झालं असेल आणि आपण हायड्रोकार्बन चॅप्टरचं फक्त अर्ध पेज कव्हर केलेलं आहे बट डिटेलमध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ अल्केन. डिटेलमध्ये 4-5 गोष्टी सांगते ते लक्षात ठेवायच्या तुम्हाला. त्या 6 गोष्टी मी ते लिहिलेल्या आहेत. जनरल फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला. जनरल फॉर्म्युला काय असतो. CnH2n+2. नसेल माहित तर लर्न करा. क्रॅश कोर्सच्या टाइम मध्ये हे कोण शिकवत बसत नाही की जनरल फॉर्म्युला कसा आलेला आहे. ठीक आहे. 10th मध्ये झालेला असतो. चला मिथेन मॉलिक्यूल तुम्हाला माहितीये. 1 कार्बन असेल तर तो अल्केन कोण असतो. मिथेन. आणि बेसिक इन्फॉर्मेशन तर माहितीच आहे. कार्बन किती बॉन्ड बनवतो 4 आणि ते 4 बॉन्ड त्याने कोणासोबत बनवलेत. ते 4 बॉन्ड त्याने कोणासोबत बनवलेत हायड्रोजन सोबत. नॉर्मल स्ट्रक्चर काढणार होते मी आधी पण आत्ताच काय करते वेज डॅश ड्रॉ करते बिकॉज वेज डॅश तुम्हाला माहिती आहे. मी फक्त याचं मीनिंग सांगते. कार्बनला जे 4 हायड्रोजन्स लागलेले आहेत ते टेट्राहेड्रली लागलेले आहेत आणि टेट्राहेड्रल शेप असा दिसतो.
त्यातले 2 बॉन्ड जे आहेत ते प्लेन मध्ये असतात. 2 बॉन्ड्स आर इन प्लेन. हा बॉन्ड आणि हा बॉन्ड प्लेन मध्ये. हा बॉन्ड डॅश वरती आहे. डॅश म्हणजेच कसं, अवे. अवे फ्रॉम कोण, अवे फ्रॉम ऑब्झर्वर. ऑब्झर्वर कोण आहे, आपण आहे, तुम्ही आहात, मी आहे. मला तो बॉन्ड बोर्डच्या पाठीमागे गेलाय, मग मला दिसणार आहे का तो, तुम्हाला दिसणार आहे का तो, नाही ना दिसणार. तो पाठीमागे गेलाय तर मग आपण त्याला डॉटेड लाईन्सनी ड्रॉ करूया का. म्हणजेच डॉटेड लाईन आलं, पुसट दिसतंय म्हणजे तो लांब आहे, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आहे. आणि वेज असेल, वेज म्हणजे काय, ही सॉलिड लाईन, हिला अशा रंगवून देतात. ही जी सॉलिड लाईन आहे ती इतकी ठळकपणे आपल्याकडे आहे. सो याचा अर्थ वेज म्हणजे टुवर्ड्स ऑब्झर्वर. टुवर्ड्स ऑब्झर्वर. आणि मग समजतं आपल्याला की हा एक हायड्रोजनचा बॉन्ड हा वरती आहे आणि असे बाकीचे जे 3 आहेत ते असे काय पिरॅमिडल आहेत खाली. त्याला टेट्राहेड्रल म्हणतात, तुम्ही क्लासमध्ये ते बघितलं असेल. आणि मग त्याच्यावरून आपल्याला समजतं की याच्यामध्ये जो बॉन्ड अँगल आहे, बॉन्ड अँगल किती असतो रे टेट्राहेड्रलचा बॉन्ड अँगल. येस, व्हेरी नाईस, 109 डिग्री 28 मिनिट्स. आणि मग इथे एमसीक्यू तयार होतो. काय एमसीक्यू, बॉन्ड अँगल ऍज इट इज विचारू शकतात का, तर येस. एमसीक्यू नंबर किती होता आपला, इथे एमसीक्यू 2 झालेला, इथे एमसीक्यू 3 झालेला, इथे 4, इकडे 5. पॅराफिन्स वरती पण एमसीक्यू येऊ शकतो. एमसीक्यू 5 बॉन्ड अँगल तर हा विचारणार. आणि ऑप्शन मध्ये जर 109.5 डिग्री असेल तर हेही आन्सर करेक्टच येणार आहे. रॅडियनला फक्त डिग्रीमध्ये कन्वर्ट करून घेतलेले. सो 109.5 डिग्री किंवा 109 डिग्री 28 मिनिट्स, दोन्ही पैकी काही ऑप्शन असेल तर त्याला टिक करा. आणि मॅम दोन्ही असतील तर, आधी दोन्ही नसणार आहेत, दोन्ही नसणार आहेत, ठीक आहे, चलो. आणि असतील तर तरी पण मग हे टिक करा, 109 डिग्री 28 मिनिट्स. ओके, बॉन्ड अँगल झालं. अजून असंच काय विचारू शकतात, जॉमेट्री. पण जॉमेट्रीसाठी आपल्याला काय विचारायला लागतील, आपल्याला काय माहिती पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे हायब्रिडायझेशन. आणि मग आपल्याला शिकवलेलं असतं की जर कार्बनने 4च्या 4 सिंगल बॉन्ड बनवले असतील तर हायब्रिडायझेशन डोळे झाकून sp3 टिक करा. पण तुम्ही डोळे उघडून टिक करा, झाकून दुसराच ऑप्शन मार्क करा. जोक सपाट. हायब्रिडायझेशन काय असणार आहे, sp3. आणि sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे जॉमेट्री काय झालेली असते, टेट्राहेड्रल. जॉमेट्री काय झालेली असते, टेट्राहेड्रल. सो मी परत एक वाक्य म्हणते बघा, केमिकल बॉन्डिंग मध्ये पण यूज होईल. जेव्हा कधी कार्बनने 4 सिंगल बॉन्ड बनवलेले असतील, कोणासोबतही बनवू दे, हायब्रिडायझेशन काय असणार आहे त्याचं, sp3. जॉमेट्री काय असणार आहे त्याची, येस, टेट्राहेड्रल. आणि बॉन्ड अँगल काय असणार आहे त्याचा, 109 डिग्री 28 मिनिट्स. मग अजून काय विचारू शकतात आपल्याला, तर बघा मी इथेनचा मॉलिक्यूल लिहिते इथे. इथेन काय असतो, C2. कार्बनची व्हॅल्यू 2 दिली आहे, तर हायड्रोजन किती असणार आहे, 2 2 4 प्लस 2 6. बेसिक्स आहे रे, बेसिक्स आहे. इतकं लो लेवलला जाऊन मी शिकवू नाही शकत. पण C2H6 म्हणजे इथेन झाला, तर इथेनचा मॉलिक्यूल तुम्ही काहीतरी असा ड्रॉ केला असता नोटबुक मध्ये, बरोबर आहे. मग मी याच्या बॉन्ड लेंथ सांगते, बॉन्ड लेंथ पण विचारू शकतात. जेव्हा कोणताही अल्केन, मी इथेन ड्रॉ केलाय, बट कोणताही अल्केन असू दे, कार्बन मध्ये बॉन्ड बनवतो तेव्हा त्याची बॉन्ड लेंथ असते 1.54 अँगस्ट्रॉम. आणि मॅम कार्बन हायड्रोजन असतो 1.112 अँगस्ट्रॉम. ठीक आहे. मग इकडे मी 4th MCQ मध्ये 2 पार्ट केले. तुम्हाला बॉन्ड लेंथ विचारू शकतात कार्बनची आणि बॉन्ड लेंथ विचारू शकतात कार्बन हायड्रोजनची. कार्बनची बॉन्ड लेंथ 154 पिकोमीटर आणि कार्बन हायड्रोजनची बॉन्ड लेंथ 1.2 पिकोमीटर. मी दोन्ही युनिट्स मध्ये लिहून ठेवलाय. अँगस्ट्रॉम मध्ये 1.54 अँगस्ट्रॉम, पिकोमीटर मध्ये 154 पिकोमीटर. कार्बन हायड्रोजन 1.112 अँगस्ट्रॉम. आणि जर पिकोमीटर मध्ये विचारलं तर दोन्ही डेसिमल शिफ्ट करा, 111.2 पिकोमीटर. डन, क्लिअर आहे, ओके.
मग जर विचारलं कार्बन कार्बन बॉन्ड स्ट्रॉंग आहे की कार्बन हायड्रोजन, कोणता बॉन्ड स्ट्रॉंग आहे? स्ट्रॉंग आहे. बॉन्ड लेंथ कोणाची जास्त आहे? दिस इज बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ कोणाची जास्त आहे? बॉन्ड लेंथ कोणाची जास्त आहे? ऑप्शन नंबर ए ची. पण जर विचारलं बॉन्ड स्ट्रेंथ, बॉन्ड स्ट्रेंथ, बॉन्ड स्ट्रेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल. B is greater than A. B is greater than A. Bond length and bond strength are inversely proportional. Bond length ज्याची जास्त, bond strength कमी. Bond length ज्याची कमी, bond strength त्याची चांगली. ठीक आहे. Bond length and bond strength are inversely proportional to each other. हा पार्ट क्लिअर झाला. सो व्हॅल्यूज लर्न होतील, आता झाल्या पाहिजेत. म्हणा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड 1.54 अँगस्ट्रॉम. ठीक आहे. डेसिमल शिफ्टिंग नंतर तुमचं तुम्ही करून घ्या. आणि कार्बन हायड्रोजन 1.112 अँगस्ट्रॉम. चलो मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट. बॉन्ड लेंथ बद्दल मी इन्फॉर्मेशन दिली, टिक करते. बॉन्ड अँगल बद्दल दिली, जॉमेट्री बद्दल सांगितलं, हायब्रिडायझेशन बद्दल सांगितलं. राहिलेला आहे 6th पार्ट, ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग. ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग ते पण कुठे सांगते मी? इथेन मध्येच सांगते. केमिकल बॉन्डिंगचा पार्ट आहे, पण एमसीक्यू हायड्रोकार्बन्स मध्ये विचारू शकतात. 5th पार्ट किंवा इथला 6th पार्ट आहे हा, हायब्रिड ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग, किंवा फक्त मी लिहिते ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग. ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग. ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग मध्ये बघा, जो आपला हा कार्बन आहे याचं हायब्रिडायझेशन आहे sp3 आणि या कार्बनचं पण हायब्रिडायझेशन आहे sp3. जो पहिला बॉन्ड आहे ए, कार्बन कार्बन बॉन्ड, तो कशाने झालेला आहे? कोणत्या ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपिंगने बनलेला आहे? सिंपल आहे. हा जर sp3 हायब्रिडाइज्ड असेल तर हा बॉन्ड कसा असणार आहे? sp3 हायब्रिड ऑर्बिटल ओव्हरलॅपनी बनलाय. sp3 ओव्हरलॅप म्हटलं तरी चालेल. आन्सर मध्ये काय लिहायचंय? कसा बनलाय हा? हा सिग्मा बॉन्ड आहे. हा सिग्मा बॉन्ड कसा बनलाय? sp3 हायब्रिड ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपिंगने, किंवा sp3 ओव्हरलॅप. आणि सिग्मा जर लिहिला असेल तर ते सिग्मा पण करेक्ट आहे, कारण तो बॉन्ड सिग्मा आहे. मग तसंच बी, दुसरा बॉन्ड कोणता दिसतो त्याच्यामध्ये? कार्बन हायड्रोजन. या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp3. आणि या हायड्रोजनचं कोणतं ऑर्बिटल असणार आहे? अरे हायड्रोजन एकच इलेक्ट्रॉन आहे, मग पहिला इलेक्ट्रॉन हा s ऑर्बिटल मध्ये असणार. सो sp3s सिग्मा ओव्हरलॅप. सिग्मा ओव्हरलॅप कसा असतो माहिती आहे ना? सिग्मा ओव्हरलॅप असा साइडवेज असतो, असा ऍक्सियल ओव्हरलॅप. सो वर्ड इथे काय येऊ शकतो? ऍक्सियल ओव्हरलॅप. हे सगळे MCQ 5 मध्ये आले. काय काय विचारू शकतात? रिपीट. हे 3 सगळ्यांना माहित असतात. बॉन्ड अँगल पार्ट असतो, जॉमेट्री पार्ट असते, हायब्रिडायझेशन पार्ट असतो. क्वेश्चन इथे पण येऊ शकतो. फार इम्पॉर्टंट आहे. कार्बन कार्बनचा ओव्हरलॅप कोणता असतो? sp3 ऍक्सियल ओव्हरलॅप. आणि कार्बन हायड्रोजनचा sp3s ऍक्सियल ओव्हरलॅप. सो किती इम्पॉर्टंट वर्ड आहे समजला? ऍक्सियल. डन. अजून काय विचारू शकतात? आता तुम्हाला बॉन्ड लेंथ पण विचारू शकतात. हा पार्ट क्लिअर झाला. स्क्रीनशॉट घ्या. सो आता आहे आयसोमेरिझम इन अल्केन्स. आयसोमेरिझम हा पार्ट जीओसी मध्ये डिटेल मध्ये सांगितला जातो, पण इथे आपण अल्केन्सचा आयसोमेरिझम परत रिवाइज करायचा आहे. आयसोमेरिझम इन अल्केन्स. आयसोमेरिझम ऍक्च्युअल मध्ये 2 टाईपचं असतं. एक असतं स्ट्रक्चरल आणि दुसरं काय असतं रे? व्हेरी नाईस, स्टिरिओ. स्टिरिओ आयसोमेरिझम. पेज नंबर पाहिलं टेक्स्ट बुकचं कोणतं चालू आहे? पेज नंबर चालू आहे 234. स्ट्रक्चरल आयसोमर्स आणि स्टिरिओ आयसोमर्स आपल्याला पाहिजे. स्ट्रक्चरल आयसोमर्स मध्ये काय असतं? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्केन्स विल बी सेम. मी पर्टिक्युलरली अल्केन्स बद्दल बोलणार आहे. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्केन्स विल बी सेम, बट डिफरंट स्ट्रक्चर्स असणार आहेत. आणि फक्त आता डिफरंट स्ट्रक्चर्स म्हणायचं नाही. बघा मी काय लिहितीये? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला
डिफरंट स्ट्रक्चरच्या ऐवजी मी लिहिणार आहे डिफरंट कनेक्टिव्हिटी. मोस्ट करेक्ट वर्ड काय आहे? डिफरंट कनेक्टिव्हिटी. आणि याच कनेक्टिव्हिटीला आपल्याला स्ट्रक्चर असं म्हणून टेक्स्ट बुक मध्ये दिले आहे. ओके, आता मग याचा अर्थ काय? याच्यामध्ये मी 2 टाईपचा आयसोमेरिझम बघू शकते. स्ट्रक्चरल मध्ये टोटल 5 टाईप आहेत, पण 5 पैकी फक्त 2च अल्केन दाखवतो. एक आहे चेन आयसोमर्स आणि दुसरा आहे पोझिशन आयसोमर्स. एक आहे चेन आयसोमर्स, दुसरा आहे पोझिशन आयसोमर्स. चेन मध्ये काय होतं? चेनची लेंथ बदलते. जसं की मला जर दिला आहे C4H10 तर मी ते 4 कार्बन एका लाईन मध्ये ड्रॉ करते. 1 2 3 4. और आय कॅन ड्रॉ 3 स्ट्रेट चेन मध्ये आणि एक सेकंड कार्बन वरती ड्रॉ केला. आता नावं क्विकली सांगू शकाल? 4 स्ट्रेट लाईन मध्ये, म्हणजेच हा कोण आहे? एन ब्युटेन. आणि हा कोण झाला? सेकंड कार्बन वर मिथाइल ग्रुप म्हणजे आयसो, आणि टोटल कार्बन 4 आहेत म्हणून ब्युटेन. कारण आयसो येणं म्हणजेच कॉमन नेम येतो. सो ब्युटेन आणि आयसोब्युटेन मध्ये काय डिफरन्स आहे? तर तुम्ही मला असं म्हणू शकता ना, मॅम पेरेंट कार्बन चेन डिफरंट आहे. इथे आहेत 1 2 3 4 कार्बन, इथे आहेत 1 2 3 कार्बन. सो याच्या पीसीसी मध्ये, पीसीसी म्हणजे काय मॅम? पेरेंट कार्बन चेन. पेरेंट कार्बन चेन किती आहे? 4. इथे 1 2 3 पेरेंट कार्बन चेन किती आहे? 3. जेव्हा पीसीसी चेंज होतं, पेरेंट कार्बनची चेन लेंथ चेंज होते, लगेच तुम्ही काय टिक करू शकता? दे आर चेन आयसोमर्स ऑफ ईच अदर. सो इथे तुम्हाला लिहायचे हिंट काय आहे? चेन आयसोमर्स कसे ओळखायचे? एक, पेरेंट कार्बन चेन चेंज झाली पाहिजे. पेरेंट कार्बन चेन चेंज झाली पाहिजे. पीसीसी मध्येच पेरेंट कार्बन चेन आहे. सो मी पुढे फक्त लिहिते चेंज. चेंज. हा पार्ट क्लिअर झाला सगळ्यांना? व्हेरी नाईस. आता किंवा सेकंड आहे साइड चेन. साइड चेन चेंज झाली पाहिजे. पण मी याला मुद्दामून व्हाईट मध्ये ठेवलेलं आहे. सीईटीच्या सिलेबस मध्ये हे जास्त इंटरफिअर करणार नाही. फक्त पहिली हिंट लावूनच तुमचं आन्सर येऊ शकतं. बट हे मी तरी पण लिहून ठेवते, साइड चेन चेंज होणं. ठीक आहे. नेक्स्ट चला पोझिशन आयसोमर. पोझिशन आयसोमर मध्ये आपण एक्झाम्पल घेतलं, समजा सॅम्पल घ्या C6H14. 6 कार्बन ड्रॉ करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि मी 6वा इथे लिहिते. मॅम तुम्ही 6च्या 6 एका लाईन मध्ये का नाही ड्रॉ केले? अरे माझी मर्जी. मला तुम्हाला पोझिशन आयसोमर शिकवायचे ज्याच्यामध्ये मला पोझिशन कशाची तर चेंज करायला लागणार आहे. कशाची पोझिशन चेंज करणार मी? या मिथाइल ग्रुपची. मग तो मिथाइल ग्रुप आधी दाखवला तर पाहिजे, मग मी त्याची पोझिशन चेंज करू शकेन. मला टोटल 6 कार्बन दिलेले, मी 5 ठेवले स्ट्रेट चेन मध्ये आणि 6th गेला ऍज अ मिथाइल ग्रुप. कोणत्या कार्बनवर? सेकंड कार्बनवर मिथाइल ग्रुप आयसो, आणि टोटल 5 कार्बन आहेत. सो तो काय झाला आता? आयसो पेंटेन. 5 आहेत का? नाही मॅम 6 आहेत. व्हेरी नाईस. मग काय असायला पाहिजे? तो आयसो हेक्झेन. आयसो म्हणजे सेकंड कार्बनवर मिथाइल ग्रुप, आणि आयसो हा वर्ड आला तर इट इज कॉमन नेम. कॉमन नेम मध्ये काउंट टोटल कार्बन. टोटल कार्बन किती आहे? 6. सो कोणी ड्रॉ केला? 2 मिथाइल. आयुपीएससी काय याचं? 2 मिथाइल पेंटेन. पण कोण म्हणेल नाही मॅम मी ड्रॉ करणार आहे 3 मिथाइल पेंटेन. 1 2 3 4 5 आणि 3rd कार्बन वरती त्याने ड्रॉ केला मिथाइल. पहिला नंबरिंग करा म्हणजे तुम्हाला समजेल. 1 2 3 4 5. हा कोण आहे? 3 मिथाइल पेंटेन. तसा हा कोण होता? आयसो म्हणजेच काय आहे? 2 मिथाइल पेंटेन. सो पीसीसी एकदा चेक करा. पीसीसी इथे 5 ची आहे. पीसीसी पेरेंट कार्बन चेन 5 ची आहे. इथे पीसीसी चेक करा 5 ची आहे. पेरेंट कार्बन चेन चेंज झाली नाही, कारण जर झाली असती तर मी त्याला चेन आयसोमर म्हटलं असतं. पीसीसी चेंज होत नाही, मग काय चेंज होतं याच्यामध्ये? पोझिशन चेंज होते. पोझिशन कोणाची मॅम? पोझिशन सबस्टिट्युएंटची. पोझिशन फंक्शनल ग्रुपची. मग फंक्शनल ग्रुप हा डबल बॉन्ड पण असू शकतो आणि ट्रिपल बॉन्ड पण असू शकतो. समजलं? याचा अर्थ तुमच्यासाठी हिंट आहे पीसीसी.
पीसीसी चेक करा, पीसीसी सेम आली याचा अर्थ पोझिशन बदललाय, तर तो असेल पोझिशन आयसोमर. एकदा कन्फर्म करून घ्यायचं की पोझिशन नक्की बदलली आहे का. ठीक आहे. आणि जर पीसीसीच बदलली असेल तर तुम्ही त्याला डायरेक्टली चेन म्हणू शकताय. पेरेंट कार्बन चेन चेंज तर काय असणार चेन. पण जर पेरेंट कार्बन चेन बदलत नसेल आणि पोझिशन ऑफ सबस्टिट्युएंट फंक्शनल ग्रुप बदलत असेल तर दे आर पोझिशन आयसोमर्स. कधी कधी काय करतात माहिती आहे, मग याला तुम्ही एमसीक्यू नंबर 6 मध्ये टाकू शकता. आयसोमेरिझम वरती क्वेश्चन येऊ शकतो. आणि काय करतात याच्यामध्ये तुम्हाला विचारतात विच ऑफ द फॉलोइंग आर पोझिशन आयसोमर्स ऑफ इच अदर. मग मुलं आता काय करणार, पीसीसी पीसीसी सगळ्याचे पीसीसी फाइंड करायचं. पीसीसी चेंज झालं चेन होतं. मग 2 ऑप्शन असे मिळतात की ज्याच्यामध्ये पीसीसी सेम आहे, जसं की याच्यात पीसीसी 5 आहे, पेरेंट कार्बन चेन 5 आहे, पेरेंट कार्बन चेन 5 कार्बनची आहे. करेक्ट. पण सबस्टिट्युएंटची पण पोझिशन बदलली पाहिजे. इथे 2 मिथाइल आहे, इथे 3 मिथाइल आहे, तरच पोझिशन आयसोमरला टेक करा. नाहीतर काय करतील, या मिथाइलला 4 वर ठेवतील, 4 वर. पण 4 वर नसतो. आयुपीएससीचं नंबरिंग तिकडून चालू होणार तेव्हा 1, 2 होणार तो, आणि तुम्ही चुकून इकडून नंबरिंग द्याल. समजलं ना. आयुपीएससीचा पण यूज करायचा इथे, नाही तर कुठूनही नंबरिंग द्यायला चालू कराल नाही. ओके. सो तो झाला एमसीक्यू नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग आर पोझिशन आयसोमर्स. तुम्ही पीसीसी चेक करायचंय, पीसीसी सेम आली पाहिजे बट पोझिशन पण तर चेंज झाली पाहिजे, हे लक्षात ठेवा. चला तर मग स्ट्रक्चरल आयसोमर संपले. हे समजलं. डिफरंट कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी इथे 1, 2 ला कनेक्टेड आहे, 2, 3 ला, 3, 4 ला. इथे 1, 2 ला, 2, 3 ला, पण 3, 4 ला नाहीये, 2 गेलाय चौथ्याकडे. कनेक्टिव्हिटी डिफरंट. सेम इथे 2 ला मिथाइल आहे, 3 ला मिथाइल आहे, कनेक्टिव्हिटी डिफरंट. पण स्टिरिओ आयसोमर्स मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. हो. आणि काय, कनेक्टिव्हिटी पण सेम असते. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कनेक्टिव्हिटी. या वर्ड वरती पण एमसीक्यू येऊ शकतो, कनेक्टिव्हिटी या वर्ड वरती. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कनेक्टिव्हिटी बट डिफरंट ओरिएंटेशन इन स्पेस. बट डिफरंट ओरिएंटेशन इन स्पेस. स्पेस मध्ये तो मॉलिक्यूल तुम्हाला वेगळा दिसणार आहे. ठीक आहे. समजा मी एक मॉलिक्यूल आहे, मी हा हात असा समोर करून थांबली आहे. ठीक आहे ना. इमॅजिन माय मिरर इमेज. माझी मिरर इमेज कशी असणार आहे, मिरर माझ्या पुढे असा इकडे, तर त्या मिरर मध्ये असा हात समोर असणार आहे. येस ऑर नो. मिरर इमेज आहे, मी मागे नाही बघू शकत, मी इमेज आहे आता. सो मी ओरिजिनली हा हात पुढे केलेला आहे, दिस थिंग. आणि जो माझा मॉलिक्यूल आहे मिरर इमेज मध्ये, इट स्टँड्स लाईक दिस. सो तुम्हाला समजतं माझं हँडचं ओरिएंटेशन चेंज होतं. कनेक्टिव्हिटी नाही बदललेली, हात तोडून इकडे नाही लावलेला, स्पेस मधली ओरिएंटेशन बदलली आहे. मी स्पेस मध्ये तुमच्याकडे फेसिंग होते, मिरर इमेज मध्ये फेसिंग अपोजिट साइडला झालं. स्पेस मधली ओरिएंटेशन चेंज झाली आणि त्याच्यामुळे मॉलिक्यूल डिफरंट दिसायला लागला. स्पेस मधल्या ओरिएंटेशन चेंज झाल्याने मॉलिक्यूल डिफरंट दिसतो. कनेक्टिव्हिटी बदलत नाही. नाही तर तुम्हाला वाटेल मॅमचा हा हात कापून इकडे लावला का, नाही. स्पेस मधली ओरिएंटेशन चेंज झाली. अँड दॅट इज वाय दे आर कॉल्ड ॲज स्टिरिओ आयसोमर्स. स्टिरिओ आयसोमर्स मध्ये पण भरपूर टाईप येणार आहे. मग तो ज्योमेट्रिकल आला, ऑप्टिकल आला, कन्फर्मेशनल आला. मी डायरेक्टली सांगते, अल्केन्स आणि स्टिरिओ आलं तर पक्का कन्फर्मर्सला टिक करायचं आहे. कोणतं स्टिरिओ आयसोमेरिझम ते दाखवत असतात, कोणतं स्टिरिओ आयसोमेरिझम ते दाखवत असतात, दे शो कन्फर्मेशनल आयसोमेरिझम. दे शो कन्फर्मेशनल आयसोमेरिझम. आणि आता मी तुम्हाला कन्फर्मर्स डिटेल मध्ये सांगते. बघा, कन्फर्मर्स ऑफ इथेन आपल्याला जीओसी मध्ये न्यूमॅन प्रोजेक्शन शिकवलेलं आहे, न्यूमॅन फॉर्म्युला. येस. मग इथेनचं न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला कसं असणार आहे, फ्रंट कार्बन आणि बॅक कार्बन एकमेकांच्या जस्ट पाठीमागे. हा फ्रंट आहे, हा बॅक. बॅकला काय म्हणायला शिकवलंय, रियर. दिस इज फ्रंट, जो की दाखवला डॉटने. दिस इज रियर, जो की दाखवला सर्कलने. फ्रंट वरती काय लागलेलं आहे, 3H, 3H.
आणि बॅक वरती काय लागलेलं आहे, व्हाईटने दाखवते. अगेन मॅम 3H, फर्स्ट, सेकंड, थर्ड एकमेकांच्या असे जस्ट मागे असतील तर त्याला काय म्हणतात, इक्लिप्स्ड. इक्लिप्स्ड कन्फर्मर. एकमेकांच्या जस्ट मागे असतील तर त्याला काय म्हणतात, इक्लिप्स्ड कन्फर्मर. डायहेड्रल अँगल, चुकून याला बॉन्ड अँगल म्हटला तर मिनिंग बदलेल. बॉन्ड अँगल नाही येतो. बॉन्ड अँगल कसा असतो, दोन बॉन्ड्सच्या मधला अँगल असतो. समजा हा हायड्रोजन आहे, हा कार्बन आहे, हा हायड्रोजन आहे. बॉन्ड अँगल हा दोन बॉन्डच्या मध्ये असतो. हा अँगल दोन बॉन्डच्या मध्ये नाहीये. हा एक असा वाय आहे आणि त्याच्या पाठीमागे एक असा वाय आहे, उलटा वाय. या वाय आणि त्या वाय म्हणजेच या प्लेन आणि या प्लेन च्या मधला अँगल आहे. हा एक प्लेन आहे आणि याच्या पाठीमागे एक प्लेन आहे, दिसतो. हा एक प्लेन, ह्याच्या पाठीमागे एक प्लेन. याच्यामध्ये अँगल किती आहे, 0. दॅट इज डायहेड्रल अँगल इज अँगल बिटवीन टू प्लेन्स. एमसीक्यू मध्ये हे पण विचारू शकतात आता. व्हॉट इज डायहेड्रल अँगल, इट इज अँगल बिटवीन टू प्लेन्स. आणि तो किती आहे आता, डायहेड्रल अँगल थीटा इज इक्वल्स टू 0 when the conformer is eclipsed. हा पार्ट रफ करू आता. बॉन्ड अँगल म्हणजे अँगल बिटवीन टू बॉन्ड्स, तर अँगल बिटवीन टू प्लेन्स इज कॉल्ड ॲज डायहेड्रल अँगल. थीटाने रिप्रेझेंट केला जातो. याला मी करू शकते कितीही डिग्रीने रोटेट, पण आपण किती डिग्रीने करणार, 60 डिग्रीने. बिकॉज आपल्याला एक डिस्टिंक्ट असं ओरिएंटेशन दिसतं. फ्रंट कार्बन ऍज इट इज आणि रिअर कार्बनला जो व्हाईट कलरचा पोर्शन होता मी त्याला 60 डिग्री मध्ये रोटेट केलं. आणि जसं मी 60 डिग्री मध्ये त्याला रोटेट केलं, हायड्रोजन्स एकमेकांपासून आता गेले लांब. हायड्रोजन्स एकमेकांपासून आता गेले लांब. आता ह्या दोन प्लेन्स मध्ये अँगल किती आहे, प्लेन्स मध्ये, या दोन प्लेन्स मध्ये थीटा किती आहे, डायहेड्रल अँगल किती आहे, 60 डिग्री. आणि या कन्फर्मरला म्हणतो आपण स्टॅगर्ड. स्टॅगर्ड कन्फर्मर ऑफ इथेन. आणि याच्यामध्ये डायहेड्रल अँगल विचारला तर थीटा इज इक्वल्स टू 60 डिग्री. स्टेबल आहे की अनस्टेबल आहे विचारलं तर इट इज स्टेबल. आणि का स्टेबल आहे विचारलं तर त्याच्यामध्ये कुठलाही स्ट्रेन नाहीये, नो स्ट्रेन. नो स्ट्रेन. हे हायड्रोजन्स आता 60 डिग्रीला गेले, सो नो स्टेरिक स्ट्रेन, नो टॉर्शनल स्ट्रेन. मी डायरेक्टली काय लिहिलं, नो स्ट्रेन. स्ट्रेन कोणते कोणते मी म्हटलं, स्टेरिक स्ट्रेन आणि टॉर्शनल स्ट्रेन. ह्याच्यावरती पण एमसीक्यू येऊ शकतो. ऍटमच्या मध्ये असतो स्टेरिक स्ट्रेन, करेक्ट. ऍटमच्या मध्ये असतो स्टेरिक स्ट्रेन. म्हणा ऍटमच्या मध्ये असतो स्टेरिक स्ट्रेन, पण बॉन्डच्या मध्ये असतो टॉर्शनल स्ट्रेन. बॉन्डच्या मध्ये यांची पण भांडणं होऊ शकतात ना, दॅट इज टॉर्शनल स्ट्रेन. बॉन्डच्या मध्ये टॉर्शनल स्ट्रेन, ऍटमच्या मध्ये स्टेरिक स्ट्रेन. आणि इथे तो स्ट्रेन दिसतोय पण इथे तो स्ट्रेन नाहीये. ऍटम पण एकमेकांपासून लांब आणि बॉन्ड पण एकमेकांपासून लांब. अँड दॅट इज वाय स्टॅगर्ड बिकम्स मोर स्टेबल दॅन इक्लिप्स. याचा एनर्जी प्रोफाइल डायग्राम तुम्हाला विचारू शकतात. एनर्जी प्रोफाइल डायग्राम मध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट एनर्जी प्रोफाइल डायग्राम फॉर कन्फर्मर्स ऑफ इथेन. तर व्यवस्थित पहिल्यांदा ऍक्सिस बघून घ्या. जी आपली एक्स ऍक्सिस आहे, त्याच्यावरती लिहायचंय थीटा. थीटा म्हणजे काय, बॉन्ड अँगल नाही. थीटा म्हणजे काय, डायहेड्रल अँगल, अँगल बिटवीन टू प्लेन्स. व्हेरी नाईस, क्या बात आहे. सो याच्यावरती मी ड्रॉ करेन एनर्जी वाय ऍक्सिस वरती आणि एक्स ऍक्सिस वरती ड्रॉ करेन मी थीटा डायहेड्रल अँगल. सो ना थीटा 0 असताना कन्फर्मर होतं इक्लिप्स आणि इक्लिप्स मध्ये होता टॉर्शनल स्ट्रेन. टॉर्शनल स्ट्रेन सोबत होता स्टेरिक स्ट्रेन आणि दॅट इज वाय तो झाला अनस्टेबल. स्टेबिलिटी अँड एनर्जी आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. एस म्हणजे काय लिहिलं मी, स्टेबिलिटी. सो अनस्टेबल आहे म्हणजे स्टेबिलिटी कमी आहे, तर एनर्जी कशी असणार आहे, सगळ्यात जास्त. एनर्जी कशी असणार आहे, इक्लिप्स्ड फॉर्मची जास्त. मग मी रोटेशन 60 डिग्रीचं केलं. 60 डिग्री रोटेशन नंतर मला भेटला स्टॅगर्ड.
आणि स्टॅगर्ड हा स्टेबल आहे, स्टेबिलिटी जास्त तेव्हा एनर्जी कमी. सो याची एनर्जी कमी आहे, 0 नाही आहे, कमी आहे. सो हा इक्लिप्स आहे, तर हा काय फॉर्म आहे, स्टॅगर्ड आहे. ठीक आहे. मग अजून मी 60 डिग्रीने रोटेशन केलं असतं तर, इथून पुढे जर मी 60 डिग्रीचं रोटेशन केलं असतं तर काय झालं असतं, तर मॅम हा व्हाईट हायड्रोजन या ग्रीन हायड्रोजनच्या, बघा व्यवस्थित, हा व्हाईट हायड्रोजन या ग्रीन हायड्रोजनच्या पाठीमागे म्हणजेच इक्लिप्स पोझिशनला गेला असता. अँड इक्लिप्स पोझिशनला गेल्यामुळे परत टॉर्शनल स्ट्रेन आला असता, परत स्टेरिक स्ट्रेन आला असता, परत त्याची एनर्जी काय झाली असती, वाढली असती. म्हणजे या लाईन मध्ये गेली असती का एनर्जी. स्टॅगर्ड असेल तर इतकी एनर्जी, इक्लिप्स असेल तर ती वरती जाते, एनर्जी वाढते, स्टेबिलिटी कमी होते. मग 0 60 नंतरचं रोटेशन काय असणार, 120. सो खाली डायरेक्टली 6 चा टेबल म्हणून घ्यायचा. 6 1 चा 6, 6 2 चा 12, 6 3 चा 18, 6 4 चा 24, 6 5 चा 30, 6 6 चा 36, जोपर्यंत 360 डिग्रीला जात नाही तोपर्यंत. ठीक आहे. आणि नुसतं 6 12 लिहू नका, 60 120 180 ऍटलीस्ट तेवढा आपल्याकडे सेन्स आहे. आता सांगा 60 ला कोण आहे, स्टॅगर्ड. 120 ला इक्लिप्स, 60 120 180 180 ला अगेन स्टॅगर्ड, 240 ला इक्लिप्स, 300 ला स्टॅगर्ड, 360 ला इक्लिप्स. सो एमसीक्यू बनू शकतो ना. At 180 degree ethane show which conformer, staggered. At 300 degree it show again staggered. At 360 it shows eclipse. असा एमसीक्यू बनू शकतो की नाही. मग कितवा एमसीक्यू नंबर आहे आपला हा, एमसीक्यू 6 झालेला. आता चालू आपण एमसीक्यू नंबर 7 कडे. एमसीक्यू 7 they can ask us on energy profile diagram and dihedral angle थीटा. एनर्जी प्रोफाइल डायग्राम समजली का. इक्लिप्स एनर्जी जास्त आहे, स्टॅगर्ड कमी आहे, परत इक्लिप्स, परत स्टॅगर्ड, परत इक्लिप्स, परत स्टॅगर्ड, लास्टला परत इक्लिप्स. ठीक आहे. आता एक क्वेश्चन सांगते, परत रेअर आहे पण माहित नाही, येऊ शकतो. एमसीक्यू 7 कुठे कुठे सांगितला, डायहेड्रल अँगल वरती विचारू शकतात कन्फर्मर्स मध्ये, आणि हे एक विचारू शकतात, हा एनर्जीचा गॅप किती आहे असं विचारू शकतात तो. तर अल्केन्स साठी मोस्ट स्टेबल कन्फर्मर म्हणजे स्टॅगर्ड. हे कोणाची लाईन आहे एनर्जीची, स्टॅगर्डची, आणि ही वरची कोणाची आहे, इक्लिप्सची. स्टॅगर्ड अँड इक्लिप्स मध्ये जो एनर्जी गॅप असतो तो रेंज मध्ये आहे 1 to 20 किलो जूल पर मोल आहे. ठीक आहे. सो अल्केन्स मध्ये विचारलं तर 1 to 20 किलो जूल पर मोल हे काय आहे, एनर्जी बॅरियर बिटवीन मोस्ट स्टेबल अँड लीस्ट स्टेबल कन्फर्मर. आणि पर्टिक्युलरली जर इथेन साठी विचारलं तर दॅट इज 12.6 किलो जूल पर मोल. ठीक आहे. 12.6 किलो जूल पर मोल. रेअर एमसीक्यू रेअर आहे, कारण महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्ट बुक मध्ये नाहीये, पण मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला ओव्हरऑल शिकवते. चला, आता मला असं वाटतं की मी परफेक्टली तुम्हाला इथेनचे कन्फर्मर सांगितले. अँड प्रोपेन बिकम्स युअर होमवर्क. प्रोपेनचं स्ट्रक्चर असणार आहे CH3 CH2 CH3. या कार्बनला जर तुम्ही फ्रंट कार्बन मानलं तर त्याच्या नंतरचा जो असतो त्याला लगेच काय म्हणायचं, बॅक किंवा रिअर. जो फ्रंट कार्बन आहे त्याला व्हाईटनेच लिहा. तुमच्याकडे तर काय ब्ल्यूच पेन असणार आहे सोडा. सो मी आता येलोनी करते. कार्बन, त्याच्यावरती आहे 3 हायड्रोजन. पाठीमागचा सर्कलने ड्रॉ करा, त्याच्यावरती कोण आहे, CH2 CH3. मी स्टॅगर्ड ड्रॉ करू का, तुम्ही इक्लिप्स पासून स्टार्ट करा. मी एक क्वेश्चन सांगते, मला इथे एक एमसीक्यू आठवला. एमसीक्यू 7 आहे ना, एमसीक्यू 8 असं पण विचारू शकतात. बघा, प्रोपेन आहे, 4 ऑप्शन्स देणार आणि म्हणणार विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टॅगर्ड कन्फर्मर ऑफ प्रोपेन. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टॅगर्ड कन्फर्मर ऑफ प्रोपेन. तो होमवर्क दिलाय मी तुम्हाला, पण मी नेक्स्ट पेज वरती घेते एमसीक्यू नंबर 8. मला ब्युटेन डिटेल मध्ये सांगायचं, सो मी हेडिंग ब्युटेनची दिली आहे, पण इथे मी प्रोपेन सांगते. हा प्रोपेन आहे, 4 ऑप्शन आहेत आणि विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टॅगर्ड कन्फर्मर ऑफ ब्युटेन.
आणि ते पहिलं असं काहीतरी देतात. काही लिहितील काहीही. मी आता 4 चुकीचे ऑप्शन्स करण्यात वेळ नाही घालवणार, टाइम नाही वेस्ट करणार आहे. हे समजतं ना. हा फ्रंट मानलाय असं समजा, कारण फ्रंट मानला तर ह्या कार्बनवर 3 हायड्रोजन हे मॅच झाले. पहिल्या कार्बनवरती 3 हायड्रोजन मॅच झाले. हा दुसरा कार्बन आहे ज्याला आपण रियर मानलंय. मग त्याच्यावरती काय दिसायला पाहिजे मॅम? दिसायला पाहिजे 2 हायड्रोजन आणि एक अख्खा मिथाइल ग्रुप. 2 हायड्रोजन आणि एक मिथाइल ग्रुप. हायड्रोजन एकच दिसला, एक मिथाइल दिसला, पण हे चुकीचं आहे. CH2 नाहीये, 2 हायड्रोजन एक मिथाइल आहे, म्हणजे कन्फर्मर असा पाहिजे. पहिल्या कार्बनवरती 3 हायड्रोजन, दुसऱ्या कार्बनवरती स्टॅगर्ड स्टेट मध्ये 2 हायड्रोजन, मग ते कुठेही असू दे, 1 2 1 2 1 2 आणि एक मिथाइल. 2 हायड्रोजन 1 मिथाइल, म्हणजे ऑप्शन नंबर बी जो मी बनवलाय तो करेक्ट बनवलाय. समजलं? हा एक MCQ 8 असू शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टॅगर्ड किंवा करेक्ट इक्लिप्स कन्फर्मर. आणि त्याच्यानंतर ते विचारू शकतात, असं स्ट्रक्चर दिलं समजा, इथे H आहे, 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 इथे Z आहे, आणि म्हणतात आयडेंटिफाय Z. काय म्हणतात? आयडेंटिफाय Z. Z काय असणार आहे? फॉर प्रोपेन. Z काय असणार आहे? फॉर प्रोपेन. तर असंही असू शकतं की या Z ला आयडेंटिफाय करायचंय, तर तुम्ही जायचं डॉटकडे. डॉटकडे 3 हायड्रोजन आहेत, म्हणजे असा कार्बन की ज्याच्याकडे 3 हायड्रोजन आहेत. हा वाला किंवा हा वाला, कोणताही घ्या, तिकडून नाही तर इकडून. हा फ्रंट घेतला तर हा रियर, हा फ्रंट घेतला तरी हा रियर. सो रियर वरती 2 हायड्रोजन 1 मिथाइल. 2 हायड्रोजन तर त्यांनीच दिले. मग उरलेला Z काय असणार आहे? Z विल बी इक्वल टू मिथाइल. सो MCQ नंबर 8 समजला. अशा 2 वेगवेगळ्या टाइप्स मध्ये, पार्ट्स मध्ये विचारला जाऊ शकतो. एक तर आयडेंटिफाय करा किंवा मिसिंग कोण आहे ते फाइंड आउट करा. ठीक आहे, स्क्रीन क्लिअर करते मी. पॉज करून लिहून घ्या हा पार्ट. मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट, कन्फर्मर्स ऑफ ब्युटेन, VVIMP. VVIMP व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. अगेन ब्युटेनचा फॉर्म्युला आहे CH3 CH2 CH2 CH3. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बन मध्ये फर्स्ट कार्बनला फ्रंट मानलं आणि सेकंड कार्बनला रियर मानलं तरी चालतं. तरी चालतं. दिस इज ऑल्सो करेक्ट. तुम्हाला असं वाटेल की हे रॉंग आहे का? नाही, हे करेक्ट आहे. पण याच्यापेक्षा करेक्ट बी ऑप्शन आहे. याच्यापेक्षा करेक्ट बी ऑप्शन आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट जर कोणाला सांगितलं इथेनचे कन्फर्मर्स काढा, तर तो या सेकंड केसचे काढतो. म्हणजेच कोणते? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. सेकंड कार्बनला ते मानतात फ्रंट कार्बन आणि थर्ड कार्बनला ते मानतात रियर. बिकॉज दिस इज बाय डिफॉल्ट केस. बाय डिफॉल्ट आपल्याला हे असंच घ्यायचंय, बाय डिफॉल्ट असंच घ्यायचंय. पण असं नाहीये की हे चुकलंय. सो जर आता जो पाठीमागच्या पेजवरती क्वेश्चन विचारलेला असा, इथे H आहे, इथे H आहे, इथे H आहे, रियर कार्बन वरती मी अगेन स्टॅगर्डच कन्फर्मर ड्रॉ करणार आहे. इथे ड्रॉ केलं H, इथे ड्रॉ केलं H, तर इथे काय आहे? फॉर ब्युटेन. फॉर ब्युटेन. फॉर ब्युटेन. समजला का? बघा क्वेश्चन तो सेम क्वेश्चन आहे, पण मी मगाशी प्रोपेन साठी Z विचारलेला. आता सेम क्वेश्चन आहे, मी ब्युटेन साठी विचारते. आणि जर तुम्ही याला अशा फॉर्म मध्ये नेलं तर आन्सर चुकणार आहे का? कारण मी मॅम पहिलं काय बघितलं असतं, प्रोसेसनी गेले असते, मी बघितलं असतं डॉट. डॉट म्हणजे फ्रंट कार्बन. फ्रंट कार्बन वरती मला दिसत आहे 3 हायड्रोजन, 1 2 3. फ्रंट कार्बन वरती 3 हायड्रोजन आहेत, म्हणजे फ्रंट कार्बन एक तर फर्स्ट आहे नाहीतर फोर्थ आहे. बरोबर. सो मी फर्स्टला मानते फ्रंट, तर माझं सेकंड काय असणार आहे? रियर. आणि रियर वरती काय आहे मग? 2 हायड्रोजन. आले का? 2 हायड्रोजन करेक्ट. आणि हा अख्खा ग्रुप, 2 हायड्रोजन नंतर काय? तो अख्खा ग्रुप.
तो अख्खा ग्रुप कोण आहे? झेड इज इक्वल्स टू काय आहे? इटी. इटी म्हणजेच काय? इथाईल. म्हणजेच काय? C2H5 म्हणजेच काय? CH2CH3. समजलं? सो दिस इज इक्वल्स टू इथाईल किंवा CH2CH3 इथे. सो फर्स्ट वरून असाही क्वेश्चन येऊ शकतो. अगेन याला पुट करा MCQ 8 टाइप मध्ये, MCQ नंबर 8 वाल्या टाइप मध्ये. डन. व्हेरी नाईस. आता बाय डिफॉल्ट जर मॅम आम्हाला ब्युटेनचे कन्फर्मर्स काढायला सांगितले तर आम्ही केस ए घेऊ की केस बी? बाय डिफॉल्ट असेल तर केस बी. जर असं पर्टिक्युलर क्वेश्चन आला तर त्या क्वेश्चन नुसार तुम्हाला जायचं. क्लिअर आहे? आता मी ब्युटेनचे कन्फर्मर्स ड्रॉ करते आणि थोडंसं फास्ट ड्रॉ करणार आहे. सो फ्रंट कार्बन आहे आणि फ्रंट कार्बन वरती कोण आहे? हा फ्रंट आहे, आता सेकंड वन. 2 हायड्रोजन आहेत मॅम आणि 1 मिथाईल आहे. तुमच्या ऍडजस्टमेंटनी कुठेही हायड्रोजन आणि मिथाईल या, काही प्रॉब्लेम नाही. पण आता बॅक कार्बन वरती परत काय आहे? 2 हायड्रोजन आणि 1 मिथाईल. आता मात्र पहिलं स्ट्रक्चर हे इक्लिप्सिंग असलं पाहिजे. मोस्ट अनस्टेबल स्ट्रक्चर असतं हे. आणि आता मला सांगायची गरज नाहीये परत परत, डायहेड्रल अँगल थीटा किती असणार आहे इथे? 0 डिग्री. इक्लिप्सिंग आहे म्हणजे इथे आहे टॉर्शनल स्ट्रेन, इथे आहे स्टेरिक स्ट्रेन, ऍटम ऍटम स्टेरिक स्ट्रेन, बॉन्ड बॉन्ड टॉर्शनल स्ट्रेन, आणि त्याच्यामुळे हा झालेला आहे अनस्टेबल. एका पाठीमागे एक आले म्हणून मी त्याला काय म्हटलं? इक्लिप्स्ड कन्फर्मर. मी रोटेट करते त्याला 60 डिग्रीने. थोडस फास्ट फॉरवर्ड मध्ये H H H. रिअल कार्बन 60 डिग्रीने रोटेट केला तर इथे येणार H, इथे येणार CH3. काय चुकलं सांगा पटकन? आणि इथे येणार H. मॅम फास्ट फॉरवर्ड मध्ये तुम्ही पहिल्या कार्बनवर 3 हायड्रोजन काढले. पहिल्या कार्बनवर 2 हायड्रोजन आणि 1 मिथाईल आहे. हा, आणि बरं झालं मी चुकून चुकले ते, कारण इथे मी असं म्हणू शकते 2 मिथाईलच्या मधला अँगल 0 आहे. 2 मिथाईलच्या मधला म्हणायचं का? नाही मॅम, 2 प्लेन मधला अँगल म्हणायचं. हा, 2 प्लेन मधला अँगल किती येते? 0 आहे. पण तुम्ही मिथाईलला बघून अँगल सांगा. आता इथे किती आहे? कारण हायड्रोजनला बघितलं तर कसं सांगणार? त्यापेक्षा मिथाईलला बघा किती अँगल? 60. ह्याच्यावरून कळालं की मी 60 डिग्रीचं रोटेशन केलं. जेव्हा 2 मिथाईल ग्रुपच्या मध्ये 60 डिग्रीचा अँगल आला तेव्हा त्याला गॉच कन्फर्मर म्हटलं. काय म्हटलं आपण? गॉच. GAUCHE. मॅम इथेन मध्ये का नाही गॉच काढला तुम्ही? अरे कारण इथेन मध्ये पुढे पण 3 हायड्रोजन होते आणि पाठीमागे पण 3 हायड्रोजन होते. सेम होतं की नाही? इथे काय झालंय? मिथाईल आणि मिथाईल बल्की ग्रुप आलाय. 2 हायड्रोजन 1 मिथाईल, 2 हायड्रोजन 1 मिथाईल. मग मिथाईल म्हणजे बल्की ग्रुप. असा डिस्टिंक्ट दिसणारा ग्रुप असेल तरच त्याला काय म्हणायचंय तुम्हाला? गॉच कन्फर्मर. आता गॉच नंतर परत 60 डिग्रीचं रोटेशन करा. काय दिसणार आहे आपल्याला? मॅम फ्रंट कार्बन आहे तो ऍज इट इज राहतो. सो H आणि CH3. आणि जो बॅक कार्बन आहे त्याचा मिथाईल घ्यायचा आहे आणि आपल्याला रोटेट करायचंय. सो बॅक कार्बनचा मिथाईल आता या हायड्रोजनच्या पाठीमागे जाऊन लपेल. बोर्डवरती लक्ष द्या, मी जे म्हणतेय त्याच्याकडे लक्ष पाहिजे. बघा बरं, समजलं का? अगेन तुम्ही म्हणणार की मॅम हे इक्लिप्सिंग आहे, तर मी म्हणणार नाही, हे आहे पार्शियल इक्लिप्सिंग. पार्शियल इक्लिप्स. मॅम हा वर्ड तुम्ही पहिल्यांदा का नाही यूज केला? पहिल्यांदा फक्त इक्लिप्स का म्हटला? हायड्रोजनच्या पाठी हायड्रोजन, हायड्रोजनच्या पाठी हायड्रोजन, मिथाईलच्या पाठी मिथाईल, जो तो त्याच्या पाठीमागे गेलाय. कम्प्लीट इक्लिप्स. सो मी याला काय म्हणू शकते? फुल्ली इक्लिप्स्ड. पण हा झाला गॉच, हा झाला पार्शियल इक्लिप्स. हायड्रोजनच्या पाठी हायड्रोजन, पण इथे मिथाईलच्या पाठी हायड्रोजन, मिथाईलच्या पाठी हायड्रोजन, आणि इथे तर हायड्रोजनच्या पाठी मिथाईल. हायड्रोजन एक साधा डॉट, मिथाईल असं आहे. सो इक्लिप्सिंग तर आहेत बिकॉज एकमेकांच्या पाठीमागे गेलेत, बट पार्शियल आहे. मी अगेन 60 डिग्रीचं रोटेशन करेन. आफ्टर 60 डिग्री रोटेशन आता करा ड्रॉ H डन. ब्ल्यू कलर घेतला. 60 डिग्री कोणाला बघून? मिथाईलला. हा ब्ल्यू कलरचा मिथाईल आहे ना, तो परत 60 डिग्रीने गेला. CH3 H. काय चुकलंय मॅम? घाईत करायला लागला की तुम्ही ना चुकून पहिल्या कार्बन वरती 2 हायड्रोजन
काढायच्या ऐवजी 3 काढता, 2 हायड्रोजन आणि काय एक मिथाईल. अगेन परत मी चुकले ते बरंच झालं. का? कारण त्या नादाने का होईना तुम्हाला कळालं की पहिला कार्बनचा मिथाईल आणि दुसऱ्या कार्बनच्या मिथाईल मध्ये 60 डिग्रीचा अँगल जेव्हा होता तेव्हा गॉच म्हटलेल्या मॅम आता 180 झालेला आहे. आता काय म्हणणार? हा, एकमेकांच्या जस्ट अपोजिट गेले तर त्याला आता स्टॅगर्ड म्हणायचं असतं. एकमेकांच्या जस्ट अपोजिट गेले तर स्टॅगर्ड साठी बॉन्ड अँगल स्टॅगर्ड साठी डायहेड्रल अँगल विचारला तर काय सांगायचंय तुम्हाला? येस, काय सांगायचंय? 180 डिग्री. बघा, 0 असताना होता फुल्ली इक्लिप्स. 60 डिग्री 60 गॉच. ओके, देन जेव्हा तुम्ही मिथाईल मध्ये 120 डिग्रीचा अँगल आणला तेव्हा ते झालं पार्शियल इक्लिप्स आणि एक्झॅक्ट अपोजिट 180 तेव्हा ते झालं स्टॅगर्ड कन्फर्मर. आता मी जर परत फिरवलं तर परत कुठे जाणार आहे रे? ते हायड्रोजनच्या पाठीमागे मिथाईल म्हणजे पार्शियल इक्लिप्स. परत फिरवलं तर तो जाणार गॉच, परत फिरवलं तर हे. म्हणजे आता रिपीट येणार आहेत हे असे उलटे. एकदा स्टॅगर्ड झालं की परत पार्शियल इक्लिप्स झालं की परत गॉच आणि गॉच झालं तर परत फुल्ली इक्लिप्स. आणि हे तुम्ही करत बसू शकताय. पण मी जाणार आहे आता एनर्जी प्रोफाईल डायग्रामला. त्यासाठी मी हा आपला MCQ 8 थोडासा इथून रफ करते. आणि झेड काय आहे? इथाईल आहे. झेड काय आहे? ET लिहिलं जातं. ET बघा इथे बोर्डवरती मी नवीन काहीतरी लिहिते. ET इथाईल आहे. डन. चला, एनर्जी प्रोफाईल डायग्राम. मॅम 2 ऍक्सिस असतात. क्या बात है? येस. एक्स ऍक्सिस वरती मॅम असतो थीटा म्हणजे काय? बॉन्ड अँगल? नाही मॅम, डायहेड्रल अँगल बिटवीन 2 प्लेन्स. आणि मग इथून 60 चा टेबल म्हणायचे. 0 डिग्री, 6 1 चा 6, 6 2 चा 12, 6 3 चा 18, 6 4 चा 24, 6 5 चा 30, 6 6 चा 36. व्हेरी नाईस. आणि इकडे असते एनर्जी. जर इथेन मध्ये 2 कन्फर्मर होते तर मी तिथे 2 लाईन्स ड्रॉ केलेल्या. आता 4 आहेत ब्युटेनचे कन्फर्मर्स, तर म्हणजे 4 लाईन्स येणार आहेत. याचा अर्थ सगळ्यात कमी एनर्जी कोणाची? एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टेबिलिटी. सो ज्याची स्टेबिलिटी सगळ्यात जास्त त्याची एनर्जी सगळ्यात कमी. मग सगळ्यात स्टेबल कोण असणार आहे रे? स्टॅगर्ड असणार आहे की नाही? का मॅम? कारण बघा त्याच्यामध्ये सगळे एकमेकांपासून लांब आहेत आणि जे 2 बल्की ग्रुप आहेत ते तर सगळ्यात मॅक्स पॉसिबल 180 डिग्रीला आहेत. मग स्टॅगर्ड कुठे होता आपला? 180 डिग्रीला होता स्टॅगर्ड. आणि तो सगळ्यात स्टेबल आहे म्हणजे त्याची एनर्जी सगळ्यात काय असणार आहे? कमी. त्याच्यानंतर जो जास्त एनर्जीचा असेल तो कोण असेल? त्याच्यानंतरचा. हा तर स्टेबल झाला. स्टॅगर्ड इज स्टेबल ऑफ ऑल. त्याच्यानंतर कोण असेल? बघा गॉच. का मॅम गॉच का? कारण माहिती आहे रे तुम्हाला, इक्लिप्स जेव्हा असतं तेव्हा तिथे असतो टॉर्शनल स्ट्रेन आणि स्टेरिक स्ट्रेन. बॉन्डचा काय असणार? टॉर्शनल स्ट्रेन. ऍटमचा काय असणार? स्टेरिक स्ट्रेन. मग जेव्हा इक्लिप्स आहे तिथे स्ट्रेन आहे, तिथे स्ट्रेन आहे. पण तो स्ट्रेन असा स्टॅगर्ड किंवा गॉच मध्ये नसणार आहे. तर याचा अर्थ गॉच. आता नेक्स्ट कुठे ड्रॉ करायचंय तुम्हाला? डॉट. गॉचचा 60 डिग्रीला. 60 डिग्रीचा डॉट काय असणार आहे आपला? गॉच कन्फर्मर. आता त्याच्यानंतर कोण स्टेबल असेल? हे 2 इक्लिप्स राहिले. आता सगळ्यात स्टेबल कोण होता? स्टॅगर्ड 1 नंबर. मग स्टेबल कोण झाला? गॉच. आता फुल्ली इक्लिप्स मध्ये मिथाईलच्या मागे मिथाईल, बल्की ग्रुपच्या मागे बल्की ग्रुप किती भांडणं करत असतील ते. एक मोठा ग्रुप दुसरा मोठा ग्रुप लागलेच भांडायला. पण जर तुम्ही पार्शियल इक्लिप्स घेतलं तर मिथाईलच्या समोर कोण आहे? हायड्रोजन, ज्याची फार ताकद नाहीये. सो फार तिथे स्टेरिक स्ट्रेन नसणार आहे. बल्की ऍटमच्या पाठीमागे हलका. तर मग इथे स्टेरिक स्ट्रेन काय झाला? थोडासा कमी. म्हणजे 3 नंबर स्टेबिलिटी पार्शियलची आहे आणि सगळ्यात मोस्ट अनस्टेबल झाला आपला फुल्ली. चला तर मग आता डॉट्स लिहून घेऊया आपण. गॉच झालं की त्याच्यानंतर कोण स्टेबल असतो? चौथी लाईन इथे वरती. आणि या ऍक्सिसला थोडंसं अजून वरती ड्रॉ करू.
गॉच झाल्यानंतर डॉट कुठे द्यावा लागणार आहे मला, पार्शल इक्लिप्स. त्याचा अँगल किती होता, 120. PE लिहिलं जातं पार्शल इक्लिप्सला. आणि इक्लिप्स की जो 0 डिग्रीचा होता, फुल्ली इक्लिप्स FE लिहिलं जातं त्याला. सो आता हे डॉट्स फक्त कनेक्ट करा. फुल्ली इक्लिप्स पासून गॉच, गॉच पासून पार्शल इक्लिप्स, पार्शल इक्लिप्स पासून स्टॅगर्ड. मग याचीच मिरर इमेज ड्रॉ करायची परत. 240 डिग्रीला काय असणार आहे, स्टॅगर्ड नंतर परत पार्शल इक्लिप्स. 300 ला काय असणार आहे, गॉच. 360 ला काय असणार आहे, फुल्ली इक्लिप्स. मग इथे पण एमसीक्यू बनवू शकतो. आता आपलं एमसीक्यू विचारू शकतात ते की ऍट 240 डायहेड्रल अँगल कोणतं कन्फर्मर आहे ब्युटेनचं. 240 ला कोण असणार, पार्शल इक्लिप्स. 300 ला कोण असणार आहे, अगेन गॉच. विचारू शकतात, मोस्ट इम्पॉर्टंट. आणि हा कोण आहे, फुल्ली इक्लिप्स. एमसीक्यू नंबर 9 बरोबर आहे ना. दॅट्स इट. हे 8 मध्येच लिहिलेलं आपण. सो हा झाला एमसीक्यू 9. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट एनर्जी प्रोफाइल डायग्राम फॉर कन्फर्मर्स ऑफ ब्युटेन किंवा ऍट डायहेड्रल अँगल 300 डिग्री. व्हॉट इज द कन्फर्मर ऑफ ब्युटेन. काय आहे 300 ला, मॅम गॉच आहे. गॉच अजून कुठे कुठे असतो, 60 300. गॉच कुठे कुठे असतो, 60 आणि 300. स्टॅगर्ड कुठे असतो, 180. पार्शल इक्लिप्स कुठे असतात, पार्शल इक्लिप्स कुठे असतात, 120 240. फुल्ली इक्लिप्स कुठे असतात, 0 आणि 360. मोस्ट स्टेबल टू लिस्ट स्टेबल कन्फर्मर खालीलपैकी कोणती ट्रेंड करेक्ट आहे, हॅशटॅग मध्ये. मोस्ट स्टेबल कोण आहे, स्टॅगर्ड. मोस्ट स्टेबल कोण आहे, स्टॅगर्ड. मग कोण आहे, गॉच. मग कोण आहे, पार्शल इक्लिप्स. आणि मग कोण आहे, फुल्ली इक्लिप्स. ही ऑर्डर कोणाची आहे, स्टेबिलिटीची. एनर्जीची विचारली तर याचं उलट करायचं, हे एरोज पलटायचे. समजलं. आणि अजून एक इन्फॉर्मेशन वाला पार्ट, स्टॅगर्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटी. स्टॅगरलाच दुसरं काय म्हणतात, अँटी. दॅट्स इट अबाउट कन्फर्मर्स ऑफ ब्युटेन. स्क्रीनशॉट घ्या आणि काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे. ठीक आहे, मी कमेंट सेक्शनला रिप्लाय देईन तुमच्या. ओके ओके ओके, राईट इट डाऊन फास्ट. त्याच्यानंतर आहे कन्फर्मर्स ऑफ इथेन 1,2 डायॉल. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्ट बुक मध्ये नाहीये, पण ऍज सीईटीचा पेपर हा नीट इक्विव्हॅलंट असणार आहे, मी याला याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. इथेन CH2 CH2. मॅम चुकलं मॅम, CH3 असतो. अरे वेट, इथेन नाहीये. इथेनच्या पुढे लिहिलेलं आहे 1,2 डायॉल. म्हणजे फर्स्ट कार्बनला OH आणि नंतर सेकंड कार्बनला पण OH. ओके, मी हा का मॉलिक्यूल घेतलाय ते तुम्हाला समजेल, इम्पॉर्टंट. आता आपण इथेनसाठी एक स्टेबिलिटी ऑर्डर लिहिली. इथेनच्या कन्फर्मर्सची स्टेबिलिटी ऑर्डर लिहिली. न बघता सांगा आणि चेक करा की मी तेच लिहिते का. स्टार्ट. इथेनच्या कन्फर्मर मध्ये मॅम अँटी सगळ्यात जास्त स्टेबल असतो. अँटी म्हणजेच कोण, स्टॅगर्ड. मग असतो गॉच. वाव, नाईस. नेक्स्ट. मग त्याच्यानंतर असणार पार्शल इक्लिप्स आणि मग असणार फुल्ली इक्लिप्स, कारण फुल्ली इक्लिप्स मध्ये मिथाईलच्या मागे मिथाईल, हाय स्टेरिक स्ट्रेंथ आणि तो गेला लीस्ट स्टेबल. आता हे झाले ना इथेनचं. मग जर मी तुम्हाला म्हटलं इथेन डायऑल मध्ये सांगा, तर तेव्हा गॉचला पुढे आणायचं. गॉच इज मोर स्टेबल दॅन अँटी. देन बाकी ऍज इट इज पार्शल इक्लिप्स आणि फुल्ली इक्लिप्स. गॉच जास्त स्टेबल होतो अँटी पेक्षा पण. आणि का होतो ते बघा. फर्स्ट कार्बन वरती काय लावलं पाहिजे मी, 2 हायड्रोजन 1 OH. आणि रिअर कार्बन वरती काय लावलं पाहिजे मी, 2 हायड्रोजन 1 OH. गॉच मध्ये बॉन्ड अँगल, डायहेड्रल अँगल किती असतो, 60 डिग्री. कोणामधला, 2 बल्की ग्रुप मधला. ते बघायला सोपं जातं ना आता प्लेन्स बघण्यापेक्षा. सो 2 OH मधला जो अँगल आहे तो 60 डिग्री आहे. आणि 60 डिग्री असल्यामुळे मी अँगल रफ करतेय सो दॅट मला हायड्रोजन बॉन्डिंग दाखवता येईल तुम्हाला. याचा H याच्या O सोबत इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग करतो. इंट्रामॉलिक्युलर H बॉन्डिंग.
आणि इंट्रामॉलिक्युलर H बॉन्डिंग असल्यामुळे हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि दॅट इज वाय गॉच स्टेबल होतं अँटीपेक्षा. अँटी मध्ये काय असतं रे, हा OH ह्याच्या अपोजिट मध्ये गेला असता 180 डिग्री मध्ये आणि तिथे हायड्रोजन बॉन्डिंग झालं नसतं. आणि हायड्रोजन बॉन्डिंग ज्याच्यामध्ये आहे ना त्याची स्टेबिलिटी ड्रास्टिकली इन्क्रीज होते. आणि गॉच कन्फर्मर ऑफ इथेन डायऑल मध्ये तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग दिसलं. दॅट इज वाय गॉच पुढे आला आणि अँटी पाठीमागे गेलाय. MCQ नंबर कुठली कॅटेगरी? 9 कॅटेगरी. करेक्ट आहे ना? हा 9 कॅटेगरी. कारण इथेनचा जेव्हा पाठ कराल तुम्ही तेव्हा इथेन डायऑलचा पण लर्न करून घ्यायचा. आणि रिझन आहे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग.